हाय, मी सूर्यमाला. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. तर आत्ता वाजली होती 6:30. तर मी ते पसारा पडला होता, सगळं घरावरून घेत होते. तर पोरांनी ते बेडरूममध्ये तसंच पसारा टाकला होता, कपडे वगैरे इकडे तिकडे फेकली होती. मग ते कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतले पटापट. इकडे हॉलमध्ये आले. त्यानंतर हॉलमध्ये येऊन इथलं मी बेडचं नीट करून घेतले. मी आज मला व्हिडिओ बनवायचे होते म्हणून साडी घातली होती. म्हटलं तसंच साडी राहू दे, आपल्याला ब्लॉग पण बनवता येईल त्याच्यावरच. त्यानंतर मी घर झाडून घेतले. मी सगळीकडून बेडरूम वगैरे झाडून घेतले. 2 दिवस झाले व्हिडिओ आले नव्हते, कारण की आमच्या इकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम चालला आहे. 2 दिवस झाले लाईट नव्हती म्हणून काही व्हिडिओ शूट करता आलं नाही. जेवण पण बनवायचं होतं. आज जेवणामध्ये बनवणार होते सोयाबीनची भाजी आणि भात बनवणार होते. आणि म्हटलं की 2 भाकरी पण टाकावेत, त्यांना भाकरीच आवडतात. ते काही भात खात नाहीत, मग त्यांच्यासाठी 2 भाकरी पण टाकणार होते. झालं इकडं माझं सगळं घरावरून सगळं घर झाडून घेतले. आणि इथे पोरं अभ्यास करत बसली होती. त्यांना म्हटलं की अभ्यास करायला बसा तुम्ही, नाहीतर पप्पा ओरडतात. तर ते काय ऐकतच नव्हती माझं. मग त्यानंतर मी आले इकडे. मच्छर येत होती म्हणून इकडे मी पडदे पण लावून घेतले. आणि किचनमध्ये आले. इथं आयुषीला बाथरूममध्ये पाणी नव्हतं, तर तिला पाणी पण दिले. कारण की आमची टाकी खूप छोटी आहे म्हणून पाणी लगेच संपतं, नळाला पाणी राहत नाही. मग इथलं मी ड्रामामधलं पाणी काढून दिले मी. मग सकाळची भांडी राहिली होती लावायची, ती भांडी लावून घेतली मी रॅकला. मग लगेच इकडे स्वयंपाक बनवायला घेतले. एकीकडे भात ठेवली होती आणि एकीकडे शेंगदाणे भाजून घेतले. आणि सोयाबीन मी थोडंसं गरम पाणी करून त्याच्यातच भिजत टाकली होती, कारण की थोडंसं भिजलं का अशी मऊ मऊ होतात. आणि भाजीसाठी मी कांदा, टमाटर, अद्रक लसणाची पेस्ट घेतले. गॅस चालू केले, कढई ठेवले, त्याच्यात टाकले तेल, कांदा, टमाटर, अद्रक लसणाची पेस्ट टाकून चांगलं त्याला फ्राय करून घेतले. आणि टाकले सोयाबीन आणि मस्त त्याला असं फ्राय करून घेतले. आणि थोडंसं पाणी टाकून थोडं शिजत ठेवले. थोडी गिरवी टाईपच बनवायची होती. तर इकडे मग शेंगदाणे थंड झाले होते, तर शेंगदाणे वाटून घेतले मी. आणि 5 मिनटं झालं का मग त्याच्यामध्ये टाकले मी भाजीत शेंगदाण्याचं कूट. आणि मग परत मी पाणी सोडले 1 ग्लासभर आणि झाकून ठेवले. नंतर कोथिंबीर टाकली मी चिरून. नंतर सोयाबीन राहिलं होतं थोडंसं, तर प्रिन्स म्हटला की मम्मी त्याला फ्राय करून दे मला. तेल मीठ मिरचं टाकून त्याला थोडंसं फ्राय करून दिले मी. आणि पप्पानी इथे मेथी पण आणून दिली होती, सकाळीच आणून ठेवली होती. तर मग ती निवडून ठेवायची होती, तर हॉलमध्ये घेऊन गेले. तर प्रिन्स म्हटला की मम्मी मला ते सोयाबीन फ्राय केलेलं दे खायला. तर त्याला सोयाबीन दिले मी. आणि मी पण थोडंसं खाऊन बघितलं, तर छान झालं होतं. तुम्ही पण करून बघा एकदा. तर मी इथे बसले मी मेथी निवडायला. तर माझ्यासोबत लगेच प्रिन्स आला. मम्मी मी पण तुला मदत करतो. तर मी म्हटलं कर. मी काम करत असली का लगेच त्याला मदत करावीशी वाटते. खूप हेल्प होते माझी प्रिन्सची. आले माझं भाजी निवडून. आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.